पुराचं वाहून जाणारं पाणी मिळावं या मागणीसाठी जतच्या संखमध्ये दुष्काळग्रस्तांचा रास्ता रोको आंदोलन। सांगलीच्या एका बाजूला कृष्णा आणि वारणा नद्यांना पूरसदृश स्थिती असताना दुसऱ्या बाजूला पाण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ दुष्काळग्रस्तांवर आलेली आहे। पुराचं वाहून जाणारं पाणी मिळावं यासाठी जतच्या संखमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। सामाजिक कार्यकर्ते आणि पाणी संघर्ष चळवळीचे नेते तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळग्रस्तांनी संखमध्ये गुड्डापूर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले। म्हैसाळ सिंचन योजनेच्या माध्यमातून व्हासपेठ आणि गुड्डापूर तलाव भरून देण्याची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात आली होती। मुख्यमंत्र्यांकडून 6 महिन्यांपूर्वी 26 कोटींचा निधी देखील मंजूर करण्यात आला होता। मात्र कामाला प्रत्यक्षात सुरुवात होत नसल्याने संतप्त झालेल्या दुष्काळग्रस्तांनी आज संखमध्ये रस्त्यावर उतरत संताप व्यक्त केलाय। महापुरामध्ये कृष्णा नदीचं वाहून जाणारं पाणी म्हैसाळ सिंचन योजनेतून मिळावं या प्रमुख मागणीसाठी हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आणि त्यामुळे सुमारे 2 ते 3 तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती। अखेर जलसंपदा विभागाकडून तातडीनं कामाला सुरुवात करण्याचं आश्वासन देण्यात आल्यानं आंदोलन स्थगित करण्यात आलं। मात्र कामाला सुरुवात न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडूच असा इशारा तुकाराम बाबा महाराज यांनी दिला आहे। आज या ठिकाणी श्री संत बागडे पाणी संघर्ष समितीच्या व श्री संत बागडे मानवतावादी संघटनेच्या वतीनं संघ या ठिकाणी रक्त घ्या पण पाणी द्या अशा पद्धतीची भूमिका आम्ही या ठिकाणी ठेवली होती। आणि ह्याच अनुषंगाने 10/7/2024 आम्ही सांगली येथे म्हैसाळ योजनेच्या पाण्यासंदर्भात ऑफिसमध्ये जाऊन लेखी पत्र आम्ही त्या ठिकाणी दिलं होतं। आम्ही 6 महिन्यापूर्वी जेव्हा रक्त घ्या पाणी द्या अशा पद्धतीची भूमिका अंकलगी या ठिकाणी महादेव मंदिरामध्ये घेतली होती, त्यावेळेस त्या ठिकाणी आम्हाला अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की 6 महिन्यामध्ये कामाची सुरुवात करू। आम्ही त्याच अनुषंगाने त्यावेळेसपासून आम्ही उपोषण थांबवलं आणि 6 महिन्याचा कालावधी निघून गेल्यानंतर पुन्हा एक वेळ आम्ही अधिकाऱ्यांना जाऊन जाब विचारला आणि त्यांना सांगितलं की 22 तारखेपासून जर कामाची सुरुवात जर नाही झाली तर पुन्हा एक वेळ रक्त घ्या पण पाणी द्या अशा पद्धतीचं आंदोलन रास्ता रोको 22 तारखेपासून आम्ही सुरुवात करणार। त्या पद्धतीने आम्ही आज सुरुवात केली। पण ह्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं आहे की आजपासून की ह्या कामाची सुरुवात कार्यस्थळावरती मिशन आलेले आहे आणि मिशन येऊन कामाची सुरुवात आजपासून होणार अशा पद्धतीची भूमिका ठेवलेली आहे। जर खरोखर त्या ठिकाणी मिशन आले असेल तर आजचं आमचं उपोषण थांबवतो, पण ते काम जोरपुतूर पूर्ण होत नाही। त्याचं वड्यात पाणी वड्यामध्ये पाणी तलावामध्ये पाणी जोरपुतूर पोचत नाही तोरपुतूर आमचं आंदोलन संपलेलं असं जाहीर होत नाही। आमची मागणी तीच आहे की जत तालुक्यामध्ये भरमसाठ पाणी जे जातं आहे, आम्ही पाणी उन्हाळ्यात मागत नाही आहे, आम्ही पाणी पावसाळ्यामध्ये मागतो। जेव्हा जेव्हा पाणीला कृष्णेमायला पूर येतो, भरमसाठ पाणी जेव्हा कर्नाटकात जातं आहे ते पाणी तुम्ही आमच्या जर इथं जत तालुक्यामध्ये पाणी येत असेल, मायताळपासून जवळच तलाव आहे, आमच्याकडे छोटे छोटे भांडे आहेत, तलाव म्हणजे भांडे आहेत, त्या भांड्यामध्ये तुम्ही त्या भागामध्ये पाणी जेव्हा जेव्हा पूर येतो जेव्हा जेव्हा परिस्थिती बिकट असते त्यावेळेस तुम्ही त्या भागामध्ये पाणी द्या। आम्ही पावसाळ्यात पाणी मागतो, उन्हाळ्यात पाणी मागत नाही। उन्हाळ्यात आम्हाला पाणी नका देऊ, आमच्याकडे समाधानकारक पाऊस पडत नाही, 50% फक्त पाऊस पडतो आहे आणि 50% नाही पडत। त्या 50%मध्ये जर 50% तुमचं कृष्णेचं पाणी जर आम्हाला तुम्ही जर पावसाळ्यात जर सोडलं तर आमचे तलाव 50% जर भरले, पडणाऱ्या पावसामध्ये ओव्हरफ्लो होऊन बाकीचे तलाव भरू शकतील। अशा पद्धतीची सोपी मागणी असताना देखील प्रशासक त्यावरती गंभीर होत नाही, त्यांना त्यावरती टँकरच्या नावाखाली पैसे खायचे आहेत म्हणून हे सरकार ह्या अशा पद्धतीनं हे भाग दुष्काळ ठेवून त्या ठिकाणी लोकांची लूट करण्याचं काम चालू आहे। माझी विनंती आहे, जर हे एवढे एकच काम नाही, पाणी आमच्या हे काम चालू झाले म्हणजे आमचं काम संपलं असं नाही, 2000 कोटीची पण योजना आहे, ती देखील लवकर मार्गस्थ लागणं गरजेचं आहे। त्यासाठी देखील आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरणार आहोत। आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं मी आभार मानतो की आपण सर्वांनी या ठिकाणी वेळ दिला। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।